हाय फ्रेंड्स, कसं आहे? सगळी मस्त आहे ना? मी आहे तुमच्या शिल्पा शेट्टी, नाही हो शिल्पा उपाध्ये. हे बघा आमचं हे पोरा आहे ना, शेजारीचे पोरा परी, विरू, बाबू, मनी, शिया. ह्याने काय करत होतं माहीत आहे का? मला यायचं काय तर दाखवते. हे बघा कोण आले तर माकड साहेब, माकड आले हो आमच्या दुकानपाशी आज. मग हे पोरं वगैरे काय करत माहिती आहे का? ते माकडला चिडवायचं, त्यांना दगडं ते मारायचं. हां, त्यांना चिडवायचंच करत होतं. मग त्यांना काय सांगितले मी, नाही असं करायचं. तुम्हाला एक काय तर सांगते या इथं म्हणून बोलून घेतले. आले त्यांनी बसले बघा इथं. तर त्यांना समजून सांगूया त्यांना बघा ते दगड त्यांना मारलेत ना, त्यांना लागते, त्यांना पण दुखते. तुम्हाला मला मारले तर तुम्हाला दुखते ना, असं त्यांना पण दुखते. तुम्ही मारायचं नसते असं. बघा त्यांना उन्हाळ वगैरे आहे आता, त्यांना जेवण वगैरे आणायचं, खायला वगैरे घालायचं. मग ते तुम्हाला पण चांगलं होते असं समजून सांगितले. मग शेजारी परग आहेत ना, तोपर्यंत जाऊन त्याला एक चपाती आणला. हे बघा एकटा चपाती आणला, ते बघा चपाती घेतलं आणि ते खात बसले. मग त्यांना ते बघून लई हौस झाले. मग त्याने लई हे करत होतं. मग तोपर्यंत त्यांना पाणी पण भरून आणा म्हटले. मग पाणी पण भरून आणून दिले त्यांनी. हे बघा पाणी पण कसं प्यायला लागले त्यांनी. हे आहे ना, आपण पोरांना वगैरे लहान असते त्यांना माहीत नसते. आपण जे एकदा समजून सांगितले ना, त्यांनी ते करते. बघा मी सांगितले एकदा त्यांनी पोरा बघा किती छान केले. तेच म्हणताना पोरांना आपण समजून एकदा सांगितले ना, त्यांनी करते, तिने नाही म्हणत नाही. हे बघा मी पण सांगितले त्याबद्दल त्याने ऐकले माझं. हे बघा आज सगळं आहे ना, पाणी वगैरे भरून ठेवले सगळं. हे बघा किती छान प्यायला लागले. त्या बाळाला पण आणून प्यायला लागले त्यांनी. असं तुमच्या शेजारी पोरा पण नसते तर असं चांगल्या गोष्टीला त्यांना पण शिकवा. मी पण शिकले. आमच्या पोरं लई म्हणजे लई चांगला आहे माझं, ऐकते त्याने. ऐकून बघा ते केले. आज त्यांना पण थोडंसं आपण हे करायचं हो. त्याबद्दल ते पोरांना थँक्यू म्हटले मी माझं ऐकल्याबद्दल. बघा तुमच्या शेजारी पोरा पण कोण तर असं असते तर सांगा. प्राणी पक्षींना त्यांना पण आवड लावा. ओके, थँक्यू. सण प्रयत्न केले.